मॉर्निंग ऑल ऑफ यू. ओके बाळांनो, सो आपण भेटत आहोत आज सायन्स सेकंडचा 8 नंबरचा चॅप्टर की ज्याचं नाव आहे सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी. खूप इंटरेस्टिंग चॅप्टर आहे. खूप काहीतरी नवीन थिंग्स तुमच्या समोर येणार आहेत या चॅप्टरमध्ये आणि व्हेरी इंटरेस्टिंग टू युअर नॉलेज टू. ओके, इन फ्युचर जर का सपोज तुम्ही या फील्डमध्ये गेला, जस्ट एक्झाम्पल आता जसं की कोरोनाचे व्हॅक्सिन्स फॉर्म केले गेलेत, ते कोरोनाचे व्हॅक्सिन्स याच फील्डमधल्या सायंटिस्टने किंवा याच फील्डमधल्या पर्सन्सनी तयार केलेत. सो तुमच्या सगळ्यांना बाळांनो डिटेल्समध्ये फोकस करायचा आहे, स्टडी करायचे. ओके, सो नाव फोकस या. सो लेक्चर चालू करायच्या पूर्वी मला तुमच्या सगळ्यांना सांगायचं की तुम्ही हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ठीक आहे, सो लेट्स वी स्टार्ट. आता बाळांनो आपण जो पण पॉईंट लर्न करतो त्या पॉईंटचं नाव आहे सेल बायोलॉजी अँड सायटॉलॉजी. हा फर्स्ट पॉईंट आहे. बट व्हॉट डू यू डिफाईन सेल बायोलॉजी और सायटॉलॉजी? याची डेफिनेशन म्हणजे काय तुम्हाला मराठीमध्ये मी सांगतो. याची डेफिनेशन म्हणजेच काय, सेलचा स्टडी किंवा सेलच्या आतमध्ये असणाऱ्या ऑर्गॅनिल्सचा स्टडी म्हणजे सेल बायोलॉजी किंवा सायटॉलॉजी असं आपण त्याला म्हणतात. स्टडी ऑफ स्ट्रक्चर, टाइप्स अँड ऑर्गॅनिल्स ऑफ द सेल इज कॉल्ड सेल बायोलॉजी और सेल सायटॉलॉजी. रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ अ सेल. आता सेलवर रिसर्च इन्स्टिट्यूट कुठे आहे? जसं तुमच्या सगळ्यांना माहिती आहे की कोरोनाची व्हॅक्सिन पुण्यामध्ये शोध लावला, सगळ्यात पहिल्यांदा लागला. तर मग बाळांनो हे ह्याच रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये शोध लागला पुणेमध्ये, नॅशनल सेंटर ऑफ सेल सायन्स. ओके, NCCS. सो फोकस करा बाळांनो, हे ज्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन्स पडतात. त्याच्यानंतर आहे बँगळुरूमध्ये इन्स्टेम नावाची इन्स्टिट्यूट आहे की जिथे सुद्धा बाळांनो सेलवर रिसर्च चालतात. त्याच्यानंतर मग स्टेम सेल. आता बाळांनो आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये सगळ्यात पहिल्यांदा बिगिनच ह्या चॅप्टरची सुरुवातच स्टेम सेल्सने केली. खरं तर हा तुमच्या पोर्शनमधला सगळ्यात नवीन फंड आहे किंवा आपण असं म्हणूया एक नवीन टर्म आहे की जी तुमच्या पोर्शनमध्ये आली. त्याच्या अगोदर ही टर्म अस्तित्वातच नव्हती किंवा कोणाला जास्त याबद्दल माहिती नव्हतं. ओके, सो एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये हे जास्त प्रमाणामध्ये आलं नव्हतं, पण तुम्हाला त्यांनी आता यामध्ये दिलेलं आहे. स्टेम सेल्स म्हणजेच काय, तर बाळांनो ज्यावेळेस सुद्धा आपण आईच्या पोटामध्ये असतो त्यावेळेस आईच्या पोटामध्ये असताना सुरुवातीला आपण एक सिंगल सेल असतो. ओके, ही जी पण सिंगल सेल आहे त्या सिंगल सेलला झायगोट म्हणतात. ओके, एखादी लेडीज किंवा सपोज तुमची आई प्रेग्नेंट राहिल्याच्या नंतर ते 14व्या दिवसापर्यंत तिच्या शरीरामध्ये तुम्ही एक लोण्याच्या गोळ्यासारखे किंवा झायगोट किंवा एक पेशींचा सेल्सचा गोळा दिसत असता. हा जो पण सेल्सचा गोळा आहे बाळांनो पहिल्या 14 दिवसांपर्यंत त्याला झायगोट म्हणतात. त्याच्यानंतरची जी स्टेज असते त्याला एम्ब्रिओ म्हणतात. पण ही जी पण झायगोटची स्टेज आहे त्याच्यामध्ये सगळ्या सेल्स, ज्या सेल्स इन फ्युचर म्हणजे 14 दिवसांच्या नंतर आईच्या पोटामध्ये राहून ज्या सेल्स नंतर आईच म्हणजे डोळ्यांचं रूप घेतात, नोज नाकाचं, हेअर्स केसांचं, टीथ, नेल्स, हात, ह्या सगळ्यांची रूपं घेतात. त्या सेल अगोदर सगळ्या एकसारखे दिसायला असतात. सो त्या बेसिक सेल्सला की ज्याच्यापासून नंतर ऑल डिफरंट टाइप्स ऑफ अ सेल तयार होणार आहेत त्या सेल्सलाच काय म्हणलेलं आहे त्यांनी, स्टेम सेल्स. सो व्हॉट डू यू डिफाईन स्टेम सेल्स? हाऊ डू यू डिफाईन स्टेम सेल्स? So focus here. What do you mean by stem cells? At the earliest stage of a development, organisms is in the form of a mass of a cell. म्हणजेच झायगोट. आपल्या आईच्या पोटामध्ये आपण असताना सुरुवातीला मास ऑफ अ सेल म्हणजे सेलचा एक बंडल असतो, एक गोळा असतो. ओके, त्याला त्यांनी काय म्हणलं आहे बाळांनो, मास ऑफ अ सेल. ऑल द सेल्स इन दॅट मास, त्या मासमध्ये किंवा त्या गोळ्यामधल्या सगळ्या पेशी आर ऑलमोस्ट अलाइक, त्या जवळजवळ सगळ्या एकसारख्या दिसणाऱ्या असतात. ओके, दोज सेल्स आर कॉल्ड एज अ स्टेम सेल्स. अशा सेल्सला बाळांनो काय म्हणलं आहे, स्टेम सेल्स म्हणलेलं आहे. ओके, सो फोकस या. आता स्टेम सेल्सची एक थोडीफार इन्फॉर्मेशन दिलेली आहे की जी तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. लेटर इट डिफरन्शिएटेड इन टू द अदर फॉर्म्स ऑफ सेल अँड टिश्यू. जसं मी तुमच्या सगळ्यांना सांगितलं की ह्या सेल नंतर डिफरन्शिएटेड होतात आणि त्याचं रूपांतर वेगवेगळ्या सेल्समध्ये होत असतं. ओके, सो स्टेम सेल्स अँड देन इट प्रेझेंट in umbilical cord and blastocyte, red bone marrow, adipose connective tissue. तुम्हाला हे स्टेम सेल्स जर का पाहायचे असले तर ते तुम्हाला कुठे कुठे सापडू शकतात. ओके, सर पहिल्यांदा बाळांनो अंब्लिकल कॉर्ड आईच्या आणि तुमच्यामध्ये जी पण नाळ असते, ओके, त्या नाळीलाच अंब्लिकल कॉर्ड सुद्धा म्हणतात बाळांनो, लक्षात घ्या. ओके, तर ही जी पण अंब्लिकल कॉर्ड असते त्याच्यामध्ये ह्या स्टेम सेल्स प्रेझेंट असतात. सोबतच बाळांनो त्या ब्लास्टोसाइट म्हणजेच 1 ते 14 दिवस आईच्या पोटामध्ये जो पण सेलचा गोळा असतो ना त्याला ब्लास्टोसाइट सुद्धा म्हणतात. ह्याच्यामध्ये सुद्धा त्या स्टेम सेल्सच असतात. वरून रेड बोन मॅरो, तुमची जी पण बोन्स आहेत बॉडीमधले बोन त्याच्या आतमधला गाभा
ओके, रेड कलरचा गाभा, त्याच्यामध्ये स्टेम सेल्स असतात. वरून ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये एक रबर सारखा टिश्यू असतो. तुम्ही जर का नॉनव्हेज खात असाल तर तुम्हाला आठवेल की असं लेग पीस वगैरे खात असताना असं एक थोडासा एक टिश्यू असतो की जो असा रबर टाईप दिसतो, त्याला ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू असं म्हणतात. या ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये सुद्धा बाळांनो कोण असतो, स्टेम सेल्स असतात. द नेक्स्ट इट्स अ युजेस. त्याचे युजेस काय आहेत? व्हॉट इज द युजेस ऑफ अ स्टेम सेल्स? इट प्रोड्यूस डिफरंट टाइप ऑफ अ टिश्यू, डिजनरेट द पार्ट ऑफ एनी ऑर्गन. तुम्हाला माहिती आहे का, तुमचा एखादा जरी बॉडी पार्ट कट झाला, इव्हन फिंगर, इयर्स, नोज, व्हॉट एव्हर, शूर्पणखासारखे नाक कट झालं होतं तिचं. सो असे जरी बॉडी पार्ट्स तुमचे कट झाले तसं तुम्ही ते बॉडी पार्ट्स पुन्हा नवीन ग्रो करू शकता विथ द हेल्प ऑफ स्टेम सेल्स. सो स्टेम सेल्स ऑल ओव्हर तुमच्या बॉडीतले कुठलेही पार्ट असू द्या एक्सेप्ट ब्रेन, मग हार्ट, किडनीज, लंग्स, परत लिव्हर, हे सगळे बॉडी पार्ट्स तुम्ही विथ द हेल्प ऑफ अ स्टेम सेल्स प्रोड्यूस करू शकता. ठीक आहे. तर बाळांनो अशा प्रकारे स्टेम सेलचे हे युजेस आहेत. पण त्यांनी अजून एक आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ते म्हणजे काय, स्टेम सेल प्रिझर्वेशन. मग ह्या स्टेम सेल सपोज जर का अम्बिलिकल कॉर्डमध्ये असतात, आपण त्या साठवून कसं ठेवू शकतो? अम्बिलिकल कॉर्ड म्हणजेच नाळीमध्ये जी पाईपलाईन आपल्या आणि आईच्या बॉडीला जॉईंट असते, जोडलेली असते, त्या अम्बिलिकल कॉर्ड म्हणजेच त्या नाळीच्या मध्ये स्टेम सेल्स असतात. मग आपला जन्म झाल्या त्या नाळीमधून आपण स्टेम सेल्स प्रिझर्व करून ठेवू शकतो. पण ते नक्की प्रिझर्व करतात कसे? आता तुम्हाला तुमच्या थ्रूआउट लाईफमध्ये कधीही गरज पडू शकते, कधीही तुमचा ॲक्सिडेंट होऊ शकतो. सपोज तुमचं जर का 70 इयर्सला म्हणजे 70व्या वर्षी तुम्हाला गरज पडली, ओके, आयुष्याच्या, तर टिल 70 इयर्स म्हणजेच काय 70 वर्षापर्यंत ते स्टेम सेल्स प्रिझर्व असले पाहिजेत की नाही? मग ते कसे प्रिझर्व केले जातात आपण पाहूया. फॉर दॅट पर्पज यू हॅव टू स्टेम सेल्स आर कलेक्टेड फ्रॉम कॉर्ड ब्लड. कॉर्ड ब्लड म्हणजेच अम्बिलिकल कॉर्ड, त्याच्या आतमध्ये जे पण ब्लड असतं, रक्त असतं, त्यातून स्टेम सेल्स प्रिझर्व करतात. किंवा रेड बोन मॅरो मधून करतात, किंवा एम्ब्रिओ ब्लास्टोसाइट मधून सुद्धा हे प्रिझर्व करतात, म्हणजे काढून घेतात, कलेक्ट करतात. सगळ्या पहिल्यांदा तुमच्या सगळ्यांना स्टेम सेल्स कलेक्ट करायचे, काढून घ्यायचे. स्टेम सेल्स घेतले, त्याच्यानंतर केप्ट इन अ स्मॉल स्टराईल व्हेल्स. स्टराईल व्हेल्स म्हणजे निर्जंतुकीकरण केलेलं किंवा आपण म्हणूया सॅनिटाईज केलेलं. ओके, असे जे पण काचेचे भांडे असतात त्यांना स्टराईल व्हेल्स म्हणतात, लॅबोरेटरीमधल्या. ओके, तर मग ह्या भांड्यांमध्ये तुम्हाला त्या स्टेम सेल्स घ्यायच्यात. पण त्याच्यामध्ये काय हवंय तर लिक्विड नायट्रोजन. तुम्हाला लिक्विड नायट्रोजन घ्यायचं आहे आणि त्याचं टेम्परेचर किती हवं? -35 डिग्री सेल्सिअस टू -190 डिग्री सेल्सिअस. -135 डिग्री सेल्सिअस ते -190 डिग्री सेल्सिअस एवढ्या कमी टेम्परेचरला नायट्रोजनमध्ये तुम्हाला स्टेम सेल्स डीप बुडवून ठेवायच्या. ओके, अशा प्रकारे त्या थ्रूआउट इयर्स खूप वर्ष प्रिझर्व राहतात आणि ज्यावेळेस तुम्हाला त्याची गरज पडेल त्यावेळेस तुम्ही त्यांना काढू शकता आणि त्यांचा यूज करू शकता. ओके, सो नेक्स्ट आहे, सो हिअर आर लेट्स वी कंटिन्यू. तर बाळांनो आतापर्यंत आपण स्टेम सेल्स म्हणजे काय लर्न केलं, तर आपण स्टेम सेलचे टाइप्स लर्न करायचे. स्टेम सेलचे एकूण 2 टाइप्स आहेत. ते 2 टाइप्स मधला पहिला टाइप्स आहे एम्ब्रियॉनिक स्टेम सेल्स आणि सेकंड आहे ॲडल्ट स्टेम सेल. तर सगळ्यात आपण लर्न करूया एम्ब्रियॉनिक स्टेम सेल्स म्हणजेच काय. तर तुमच्या सगळ्यांना साईडला डायग्राम दिसेल. एम्ब्रियोच्या लेवलला जायच्या अगोदरचे जे स्टेम सेल्स असतात, म्हणजे कॉन्सेप्शन्स पासून ते 14 दिवसापर्यंत, म्हणजेच काय तर आई प्रेग्नेंट राहिल्यापासून ते 14 दिवसापर्यंतचा काळ, ह्याच्यामधला जो पण काळ असतो त्या काळामध्ये जे आपण स्टेम सेल्स कलेक्ट केले जातात त्यांना एम्ब्रियॉनिक स्टेम सेल्स म्हणतात. ओके, सो बाळांनो डिपेंडिंग अपॉन द सोर्स म्हणजे स्टेम सेल्स नक्की कुठे भेटतात याच्यावर त्याचे हे 2 टाईप पडलेले आहेत. पहिले टाईप आहे एम्ब्रियॉनिक स्टेम सेल्स. एम्ब्रियॉनिक सेल्स बिफोर डिफरन्शिएशन आर कॉल्ड एज एम्ब्रियॉनिक स्टेम सेल्स. एम्ब्रियॉनिक सेल्स म्हणजे जे सेल्स डिफरन्शिएट झालेले नाहीयेत तोपर्यंतच्या काळाला त्याला म्हणतात एम्ब्रियॉनिक स्टेम सेल्स. आता तुम्ही म्हणाल सर म्हणजे काय, तर सगळ्या पहिल्यांदा बॉडीमध्ये मी तुम्हाला सांगितलं की सगळेजण एकसारखे सेल असतात, एकच मांसाचा गोळा असतो, सगळे सेल्स एकसारखे असतात. नंतर मग त्यांना हळूहळू शेप होऊ लागतो एम्ब्रियोचा आणि नंतर मग त्यांच्यापासून हात, पाय, डोळे, डोके, मेंदू, ब्रेन, हार्ट सगळ्या गोष्टी फॉर्म व्हायला सुरुवात होते. मग त्याला म्हणतात डिफरन्शिएशन. ते डिफरन्शिएशन व्हायच्या अगोदर सगळ्या सेल दिसायला एकसारखेच असतात, त्याला म्हणतात बाळांनो एम्ब्रियॉनिक स्टेम सेल्स. फॉर एक्झाम्पल तुम्ही बरेचदा बाळांनो मातीपासून किंवा क्लेपासून वेगवेगळे स्टॅच्यू, मूर्ती किंवा व्हेजिटेबल्स वगैरे बनवले असतील किंवा गणपतीची मूर्ती पण लहानपणी मातीने बनवतात बघा. त्यामुळे ती जी मातीचा सगळ्यापर्यंत तुम्ही गोळा घेता ते म्हणजे स्टेम सेल्स. नंतर तुम्ही त्याला डिफरन्शिएशन करता, मग त्याच मातीच्या गोळ्यापासून हात बनवता, सोंड बनवता, गणपतीचे कान बनवता, हो की नाही.
मग हे सगळं बाळांनो तुम्ही काय कशापासून करता, त्या मातीच्या गोळ्यापासून. पण ते नंतर मग त्यापासून डोळा कान वगैरे होतात. मग अगोदर सगळेजण कोण असतात, माती किंवा एक मातीचा गोळा. सो दॅट इज द एम्ब्रियॉनिक स्टेम सेल्स. सेल डिफरन्शिएशन स्टार्ट फ्रॉम 14 डे ऑफ कॉन्सेप्शन. कॉन्सेप्शन या शब्दाचा अर्थ आहे सेक्स. सेक्स केल्यानंतर 14व्या दिवसापर्यंत सेल डिफरन्शिएशन होत नाही. तिथून पुढे मग सेल डिफरन्शिएशन व्हायला सुरुवात होते. एक्झाम्पल, मग आता सेलचं डिफरन्शिएशन होतं म्हणजेच काय, सुरुवातीला स्टेम सेल्स असतात, त्यांचं रूपांतर नंतर ऑस्टिओसाइट्समध्ये होतं. OSTEOCYTES, ऑस्टिओसाइट्स म्हणजेच नेमकी कोणत्या सेल्स, तर बोन सेल्स. आपलं बोन या सेल्सने फॉर्म होतात. नंतर मग अजून एक त्यांनी दिलेलं आहे हेप्टोसाइट्स, म्हणजे लिव्हर सेल्स, लिव्हर फॉर्म होते. तुमच्या सगळ्यांना माहिती आहे का, तुम्ही आईच्या पोटामध्ये असताना त्यावेळेस तुमच्या बॉडीमधलं ब्लड नक्की तयार कोण करतं, तर तुमच्या बॉडीमधला लिव्हर, तो ब्लड फॉर्म करतो. नंतर तुम्ही ॲडल्ट झाल्यानंतर मग ब्लड तुमच्या बोन्समधून तयार व्हायला सुरुवात होते. ओके, सो म्हणून लिव्हर सेल्स सगळ्यात पहिल्यांदा फॉर्म होतात. त्याच्यानंतर मग एम्ब्रियॉनिक स्टेम सेल्स डिफरन्शिएट इंटू 220 टाइप्स ऑफ सेल्स. मी तुम्हाला सांगितलं ना, तुमच्या आईज, हेअर्स, हँड, लेग्स, स्टमक, हार्ट, ह्या सगळ्यामध्ये सेल्स खूप डिफरंट टाईपचे आहेत. पण टोटली होल बॉडीमध्ये, आपल्या सगळ्या बॉडीमध्ये टोटली 220 म्हणजे 220 टाईपच्या सेल्स आहेत. ह्या सगळ्या एम्ब्रियॉनिक स्टेम सेल्स पासून फॉर्म होतात. ओके, सो नेक्स्ट हिअर आर प्लुरोपोटेन्सी. हा एक नवीन पॉईंट आहे बाळांनो, प्लुरिपोटेन्सी. व्हॉट डू यू मीन बाय प्लुरिपोटेन्सी? ओके, सो ही एक प्रॉपर्टी आहे किंवा एक फंक्शन आहे कशाचं, स्टेम सेल्सचं. स्टेम सेल्स आर प्रायमरी टाईप ऑफ अनडिफरन्शिएटेड सेल. अनडिफरन्शिएटेड कारण त्याच्यापासून कुठलेही सेल तयार झालेल्या नसतात सुरुवातीला. ओके, विथ द सेल्फ मल्टिप्लाइंग. मग तेच त्यांच्याकडे ॲबिलिटी असते स्वतःला मल्टिप्लाय करायची, स्वतःसारख्या भरपूर सेल तयार करायच्या. सुरुवातीला आपण एक सिंगल सेल असतो, एकच पेशी असतो, तिच्यापासून एवढा पेशींचा गोळा तयार होतो सगळा आईच्या पोटामध्ये. म्हणजे एकापासून 2, 2पासून 4, 4पासून 8, 8पासून 16 असे सेल डिफरन्शिएट होत जातात. सो दॅट इज द अनडिफरन्शिएटेड सेल्स विथ द सेल्फ मल्टिप्लाइंग ॲबिलिटी अँड दे आर parent cells of all type of a human cells. So this property of the cells is called as a pluripotency. म्हणजे आपल्या बॉडीतल्या सगळ्या सेल्स आहेत ना, ह्या स्टेम सेल्स पासून तयार झालेल्या आहेत. म्हणजे स्टेम सेल्स आपल्या शरीरातल्या सगळ्या सेल्सच्या बाप झाल्या. सो बाप पॅरेंट असतो, म्हणून स्टेम सेल्स च्याकडे प्रॉपर्टी आहे बाप बनायची. सो म्हणून त्याला काय म्हणले, त्या प्रॉपर्टीला प्लुरिपोटेन्सी. हां, तुम्ही आई पण म्हणू शकता, वॉट एव्हर. पुढे जाऊया आपण. तर सगळ्यात लास्ट पॉईंट आहे एम्ब्रियॉनिक स्टेम सेल्सचा. एम्ब्रियॉनिक स्टेम सेल्स आर कलेक्टेड ड्युरिंग 5th to 7th डे ऑफ कॉन्सेप्शन. सेक्स झाल्यानंतरच्या 5व्या ते 7व्या दिवसाच्या दरम्यानच्या काळामध्येच स्टेम सेल्स तुम्ही एम्ब्रियॉनिक स्टेम सेल्स कलेक्ट करू शकता. जर का सपोज त्यावेळेस तुम्ही कलेक्ट करू शकला नाही तर आफ्टर बर्थ सुद्धा कलेक्ट करू शकता. ते म्हणजेच ॲडल्ट स्टेम सेल्स. म्हणजेच काय, एकदा का ॲडल्ट झाला, जन्म झाला की त्यानंतर मग तुम्ही एम्ब्रिओ राहिला नाही, सो त्यावेळेसच्या सेल्सला तुम्ही एम्ब्रियॉनिक सेल्स म्हणू शकत नाही, म्हणून त्याला ॲडल्ट स्टेम सेल्स म्हणतात. द स्टेम सेल्स कॅन बी ऑब्टेन फ्रॉम बॉडी ऑफ ॲडल्ट पर्सन इज कॉल्ड ॲडल्ट स्टेम सेल्स. ज्या स्टेम सेल्स ॲडल्ट पर्सनच्या बॉडीमधून कलेक्ट केले जातात त्यांना ॲडल्ट स्टेम सेल्स म्हणतात. एक्झाम्पल, रेड बोन मॅरो, ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू ह्यांच्यामधून बाळांनो ॲडल्ट स्टेम सेल्स काढतात. सोबतच कॉर्ड ब्लड इमिजिएटली आफ्टर बर्थ. कॉर्ड ब्लड म्हणजेच काय, अम्बिलिकल कॉर्ड. आईच्या जन्म झाल्यानंतर आईच्या पोटाला आणि आपल्याला एक कॉर्ड जॉईंट असते, नाळ, त्याच्या आतमध्ये सुद्धा स्टेम सेल्स असतात. त्यासुद्धा एक ॲडल्ट स्टेम सेल्स आहेत. ओके, सो चला आता बाळांनो आपण सुरुवात करूया. युजेस ऑफ स्टेम सेल्स. स्टेम सेल्सचा युजेस कुठे कुठे होतो, कसा होतो, आता आपण फोकस करूया. ओके बाळांनो, स्टेम सेल जे पण आहे ना त्याचे खरं तर आता बाळांनो सगळ्यात पहिल्यांदा स्टेम सेलच्या युजेसचा पहिला पार्ट पडलेला आहे तो म्हणजे रिजनरेटिव्ह सेल्स. म्हणजेच काय, तर बरेचदा बाळांनो बॉडी किंवा बॉडी ऑर्गन जे पण असतात त्यांच्यामध्ये काय होत असतं, तर रिजनरेशन होत असतं. आता बाळांनो ठराविक आपल्या बॉडीमध्ये काही असे डिसीजेस सुद्धा पेशंट्सला होतात किंवा पर्सन्सला होतात की ज्या डिसीजमुळे त्यांच्या बॉडीतल्या बऱ्याचशा सेल्सची डेथ होते, सेल्स मरून जातात. मग अशा वेळेस त्या सेल्स पुन्हा ग्रो होत नाहीत. मग यावेळेस बाळांनो स्टेम सेल्स उपयोगी पडतात. सो त्यालाच बाळांनो म्हणतात सेल थेरपी किंवा सेल थेरपी असं सुद्धा म्हणू शकतो. ओके, सो हिअर आर इन्क्लूड इन विच युजेस टू रिप्लेस द डेड सेल्स. आपल्या बॉडीतल्या डेड सेल्स रिप्लेस करायला इन सम डिसीजेस लाईक डायबिटीज, देन मायको इन्फ्रॅक्शन,
अँड देन अल्झिमर्स डिसीज की जे तुम्हाला साईटला दिसतीलच. ओके, सोबतच पार्किन्सन्स डिसीज जे सुद्धा तुम्हाला साईटला दिसतील. म्हणून ह्या सगळ्या डिसीजमध्ये ना बॉडीमधल्या सगळ्या सेल्स डेथ होतात, म्हणजे सगळं ऑल ओव्हर नाही पण बऱ्यापैकी सेल्सची डेथ होते किंवा सेल्स मरतात. मग ह्या सेल्सची रिप्लेस करण्यासाठी किंवा त्यांना रिजनरेट करण्यासाठी सेल थेरपी द्यावी लागते आणि ती सेल थेरपी विथ द हेल्प ऑफ स्टेम सेल्सच देता येते. आता बाळांनो पुढे काय सांगितलं दुसरा पॉईंट, टू प्रोड्यूस ब्लड सेल्स इन अ डिसीज लाईक. काही बाळांनो ब्लडचे सुद्धा डिसीज असतात की ज्यामध्ये ब्लड सेलच मरतात आणि तुमच्या सगळ्यांना माहिती आहे जर ब्लडच नसेल आपल्या बॉडीमध्ये तर आपण जगू शकतो का? ऑब्व्हियसली नॉट. सो बाळांनो जसे की डिसीज आहेत लाईक ॲनिमिया, थॅलेसेमिया, ल्युकेमिया, हे जे पण डिसीज आहेत की ज्यांचे बाळांनो तुम्हाला फोटो दिसतीलच साईडला किंवा इकडे तुम्हाला दिसतीलच. तर हे जे पण बाळांनो डिसीजेस आहेत ह्या डिसीजसाठी सुद्धा बाळांनो ब्लड सेल्सला सेल्स थेरपी द्यावी लागते स्टेम सेल्सची. ओके, आता बाळांनो दुसरा पॉईंट आहे स्टेम सेल्सचा युजेस अजून कुठल्या क्षेत्रामध्ये करताय ते म्हणजेच ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन. ओके, आता व्हॉट डू यू मीन बाय ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन? फोकस हियर. इन अ केस ऑफ अ फेल्युअर ऑफ ऑर्गन लाईक किडनी, लिव्हर, दोज कॅन बी प्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ स्टेम सेल्स अँड ट्रान्सप्लांटेड. तुमच्या सगळ्यांना मी स्टार्टिंगला सांगितले आपल्या बॉडीमधला कोणताही पार्ट तुम्ही विथ द हेल्प ऑफ स्टेम सेल्स प्रोड्यूस करू शकता. तर बाळांनो असंच लॅबोरेटरीमध्ये आपल्या बॉडीतला इव्हन तुम्ही कान, किडनी सुद्धा नवीन तयार करतात. काचेमध्ये ना नवीन किडनी किंवा नवीन कान तयार करतात आणि तो नंतर आपल्या बॉडीमध्ये येऊन ट्रान्सप्लांट करतात. ओके, मग यालाच बाळांनो ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन म्हणलेलं आहे. पण हे सेल स्टेम सेलच्या मदतीनेच करू शकता. सो तुमच्या बॉडीतले स्टेम सेल्स खूप इम्पॉर्टंट असतात. ओके, सो व्हॉट इज द नेक्स्ट? हिअर आर ऑर्गन डोनेशन. ऑर्गन डोनेट ड्युरिंग लाईफ. बाळांनो लाईफ टाईममध्ये तुम्ही तुमच्या म्हणजे ऑर्गन डोनेशन ही सुद्धा एक वेगळी सिस्टीम आहे स्टेम सेल सोडून, की ऑर्गन डोनेशन हा पॉईंट तुमच्या अवेअरनेससाठी किंवा तुमच्या माहितीसाठी त्यांनी आणलेला आहे तुमच्या एज्युकेशनमध्ये किंवा तुमच्या स्टडीमध्ये. ओके बाळांनो ऑल ओव्हर आपल्या वर्ल्डमध्ये भरपूर असे पीपल आहेत की ज्यांना भरपूर बॉडी ऑर्गन्सची गरज आहे. तुमची बॉडी ही फुलफिल आहे, ऑल ओव्हर आहे. तुम्हाला डोळे आहेत, कान आहेत, जीभ आहे, तोंड आहे ज्याने तुम्ही बोलू शकता, हातपाय आहेत ज्याने तुम्ही चालू शकता, श्वास घेऊ शकता, विचार करू शकता. बाळांनो जगामध्ये असे बरेचसे पेशंट्स आहेत की ज्यांना ह्याच्यातले बरेचसे ऑर्गन्स नाहीत. पण बाळांनो तुमच्या आप्तेष्ट किंवा तुमच्या जवळचे पर्सनची ज्यावेळेस डेथ असेल किंवा सपोज ते कोमामध्ये असतील तर त्यावेळेस तुम्ही त्यांचे बॉडी ऑर्गन डोनेट करू शकता आणि बाकीच्यांची लाईफ वाचवू शकता किंवा चांगली करू शकता आणि त्याचं पुण्य मिळवू शकता. सो त्यासाठी त्यांनी हा पॉईंट दिला आहे ऑर्गन डोनेशन. ऑर्गन डोनेट ड्युरिंग लाईफ. आपण जिवंत असून सुद्धा काही ऑर्गन डोनेट करू शकतो. फॉर एक्झाम्पल किडनी, तुम्ही तुमची किडन्या 2 असतात त्यातली एक किडनी तुम्ही डोनेट करू शकता. लिव्हरचा छोटासा पार्ट जरी डोनेट केला तसा तो पार्ट नंतर ग्रोथ होऊन मोठंच्या मोठं अख्खं लिव्हर तयार होतं. स्किन, तुम्ही तुमची स्किन तयार करू शकता. एखाद्याचं सपोज स्किन बर्न झाली असेल एखाद्या ॲक्सिडेंटमध्ये वगैरे तर तुम्ही तुमची स्किन देऊन त्यांना वाचवू सुद्धा शकता किंवा त्यांची लाईफ चांगली करू शकता. ओके, त्यानंतर मग बी अवेअर आफ्टर डेथ. म्हणजे काही गोष्टी अशा आहेत काही की ज्या डेथ मेल्यानंतर सुद्धा तुम्ही डोनेट करू शकता. तुमच्या आप्तेष्ट लोकांच्या, तुमच्या जवळच्या लोकांच्या सुद्धा तुम्ही बॉडी पार्ट्स डोनेट करू शकता. फॉर एक्झाम्पल हार्ट डोनेट करू शकता, आय डोनेट करू शकता, लिव्हर डोनेट करू शकता. विचार करा जरी सपोज तुमचे क्लोजेस्ट पर्सन की जे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत जरी त्यांची डेथ झाली तरी सपोज तुम्ही त्यांचे ऑर्गन जर का डोनेट केले तर बाळांनो एक गोष्ट होऊ शकते की त्यांच्या मेल्यानंतरही तुम्हाला ते ऑर्गन्स तुमच्या समोरच्या त्या पर्सन्समध्ये पाहायला मिळतील. तो पर्सन ज्यावेळेस तुमच्या समोर येईल त्यावेळेस तुम्हाला दिसतील की हे आईज तुमच्या पर्सनचे आहेत आणि तुम्ही त्यांना जिवंत पाहू शकाल. ओके, सो इट्स ऑब्वियसली गुड थिंग. देन द नेक्स्ट बी अवेअर ड्युरिंग ट्रान्सप्लांटेशन. तुम्ही ज्यावेळेस सुद्धा एखादा ऑर्गन ट्रान्सप्लांट करता किंवा ट्रान्सप्लांट करून घेता त्यावेळेस तुम्हाला कुठल्या गोष्टींशी अवेअरनेस असणं गरजेचं असतं. ब्लड ग्रुप, तुम्हाला त्या पर्सनचा ब्लड ग्रुप माहिती असणं गरजेचं आहे. तो तुमच्याशी मॅच होणं गरजेचं आहे. त्याला कोणता डिसीज तर नाही ना, त्याला कुठला डिसऑर्डर तर नाही ना आणि त्याचं एज जास्त तर नाही आहे ना, त्याचं एज जास्त तर नाही आहे. या गोष्टी तुम्हाला फोकस करावं लागतात किंवा अवेअर राहावं लागतं. पुढे आहे ऑर्गन अँड बॉडी डोनेशन. ज्यावेळेस तुम्ही तुमच्या बॉडीतले ऑर्गन किंवा बॉडी डोनेशन करता त्यावेळेस नेमकं कोणती इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी तर त्यासाठी त्यांनी थोडंसं एक अवेअरनेस म्हणून दिलेली माहिती आणि ही खरंच तुम्ही फोकस केली पाहिजे. ओके, सो हिअर आर ॲज पर ट्रॅडिशनल कस्टम्स ह्युमन बॉडी आर डिस्पोज्ड ऑफ. म्हणजे ॲज पर ट्रॅडिशनल कस्टम म्हणजेच काय तर जे सुद्धा एक ट्रॅडिशनल थिंग्स म्हणजे प्रत्येकाच्या ट्रेडिशननुसार किंवा आपण म्हणूया रिलिजियसनुसार बॉडी डोनेशन वेगवेगळ्या प्रकार होत असतं. कोणामध्ये बर्न करतात, कोणामध्ये मातीमध्ये पुरतात वगैरे वगैरे. ओके, सो पण बाळांनो ह्याच्यापेक्षा तुम्ही जर का त्यांच्या बॉडीचा वेगळा यूज केला तर
फॉर एक्झाम्पल, बट आफ्टर डेथ ऑल्सो सम ऑर्गन्स रिमेन्स फंक्शनल फॉर सर्टन पिरियड विच सेव्ह सम वन्स लाईफ. बाळांनो, डेथ झाल्यानंतर सुद्धा बॉडीमध्ये काही ऑर्गन असे असतात की जे फंक्शनल असतात. ते बॉडी ऑर्गन तुम्ही बर्न करून टाकण्यापेक्षा किंवा मातीमध्ये पुरून टाकण्यापेक्षा तुम्ही ते दुसऱ्यांना डोनेट करू शकता, जसं की आईज, हार्ट, ओके, की ज्यामुळे बाळांनो एखाद्याची लाईफ वाचू शकते. ओके, सो हार्ट, असे कुठले कुठले ऑर्गन आहेत बाळांनो, तर आईज आहेत, लिव्हर आहेत, हार्ट आहे. ओके, बॉडी ऑर्गन, हार्ट, लिव्हर, किडनी, स्किन, हे पण बाळांनो बॉडी ऑर्गन्स आहेत की जे तुम्ही डोनेट करू शकता. अँड बॉडी इज यूज्ड, आणि सपोज जरी एखाद्याची बॉडी ही असेल तरी सुद्धा बाळांनो आपले ते बरेचसे मेडिकल कॉलेजेस आहेत किंवा बरेचसे रिसर्च इन्स्टिट्यूट आहेत, त्यांच्यामध्ये रिसर्च करण्यासाठी सुद्धा बाळांनो याच बॉडींचा यूज केला जातो. ओके, तुम्ही मुन्नाभाई MBBS मध्ये पाहिलं असेल, अशी बॉडी दाखवलेली आहे, हो की नाही. सो त्यामध्ये अशाच इन्स्टिट्यूट म्हणजे अशाच बॉडीचा यूज केला जातो. ओके, सो फोकस या बायोटेक्नॉलॉजी. आता बाळांनो आपण नवीन पॉईंट लर्न करतोय बायोटेक्नॉलॉजी. ह्याचं फक्त मी इंट्रोडक्शन या पार्टमध्ये देतोय, पण ह्याचा मेन पार्ट सगळा मी नेक्स्ट पार्टमध्ये घेणार आहे. सो फोकस या बाळांनो, बायोटेक्नॉलॉजी दॅट मीन्स व्हॉट, इट इज अ ब्रिंगिंग अबाउट आर्टिफिशियल जेनेटिक चेंजेस अँड हायब्रिडायझेशन इन ऑर्गॅनिझम्स फॉर ह्युमन वेलफेअर. माणसाच्या वेलफेअरसाठी, ह्युमनच्या सोयीसाठी प्लांट्स किंवा ॲनिमल्स किंवा ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये काही जेनेटिक चेंजेस घडून आणले जातात. यालाच बायोटेक्नॉलॉजी म्हणतात. तुम्ही म्हणा सर म्हणजे नेमके काय, तर तुमच्या सगळ्यांना सांगतो बाळांनो. जेनेटिक चेंजेस म्हणजेच नेमके काय, तर तुम्ही सगळ्यांनी स्पायडरमॅन मूवी पाहिले ना, स्पायडरमॅन. त्यामध्ये स्पायडरमॅन अगोदर नॉर्मल मॅन असतो, मग स्पायडर येतो, तो त्याच्या हातावर बसतो, त्याला चावतो, त्यातून तो स्वतःचे DNA त्या स्पायडरच्या आतमध्ये त्या मॅनच्या आतमध्ये सोडतो. मग तो मॅन मध्ये जेनेटिक चेंजेस होतात आणि तो मॅन राहत नाही, म्हणजे तो वुमेन होतो असं म्हणत नाही, तो मॅन राहत नाही, स्पायडरमॅन होतो. काय होतो बाळांनो, तो स्पायडरमॅन. सो बाळांनो, हे असे जेनेटिक चेंजेस आर्टिफिशियल घडून आणले जाते. ते थोडंसं मूवीमध्ये थोडंसं ओव्हर दाखवलं, तसं काही रिअलमध्ये होत नसतं. बट नॅचरल नाही तर आर्टिफिशियल, म्हणजे ह्युमन स्वतः ते चेंजेस करतात. तर अशाला बायोटेक्नॉलॉजी असं आपण म्हणतो. ओके, सो फोकस या बाळांनो. युजेस ऑफ बायोटेक्नॉलॉजी. बायोटेक्नॉलॉजीचा युजेस नेमकं कोणकोणत्या फील्डमध्ये आहे. ओके, युजेस ऑफ मायक्रोब्स लाईक योगर्ट प्रोडक्शन. ओके बाळांनो, तुमच्या सगळ्यांना माहिती आहे काय, योगर्ट, दही, हे परत तुमच्या जे खारवडे कुरवडे बनवते, परत तुमच्या अनारसे बनवते, असं खूप काय बनवते. ओके, सो हे ज्यावेळेस तुमच्या आई बनवते त्यावेळेस तुमच्या आई काय करते, तर ते पीठ तुमच्या आई काय करते बाळांनो, ते पीठ अशी आंबवट ठेवते. आणि आंबवट ठेवल्यानंतर काय होतं बाळांनो, तर त्याच्यामध्ये मायक्रोब्स तयार होतात. मायक्रोब्स काय करतात, त्याच्यापासून फूड प्रोडक्ट किंवा एडिबल योगर्ट तयार करतात. नंतर मग तुमच्या त्यापासून मग खारवडे कुरवडे, अनारसे, डोसा, उत्तप्पा वगैरे वगैरे फॉर्म करते, किंवा योगर्ट, दही वगैरे तयार केलं जातं. हे सुद्धा एक प्रकारचं बायोटेक्नॉलॉजीचं आहे. प्रोडक्शन ऑफ अँटीबायोटिक. तुम्ही सर्दी झाल्यानंतर ज्या पण गोळ्या किंवा ताप आल्यानंतर जे सुद्धा टॅबलेट्स मेडिसिन्स डॉक्टर तुम्हाला देतात ना, ते अँटीबायोटिक असतं. अँटीबायोटिक म्हणजे तुमच्या बॉडीमधले सगळे बायोटिक म्हणजे सगळे जीव, सगळे मायक्रो ऑर्गॅनिझम मारले जातात, लक्षात घ्या. मग ह्याच्यामधून तुम्ही बरे होता. पण तुम्हाला माहिती आहे का, हे अँटीबायोटिकमुळे बॅड ऑर्गॅनिझम्स तर मरतातच, म्हणजे बॅड मायक्रो ऑर्गॅनिझम, पण त्यासोबत गुड मायक्रो ऑर्गॅनिझम्स तुमच्या बॉडीमधून मरतात. ओके, तर हे अँटीबायोटिक सुद्धा बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीने तयार केले गेले. ओके, त्यानंतर मग व्हॅक्सिन, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, कोरोना व्हॅक्सिन, हे सुद्धा बाळांनो बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीनेच तयार केलं गेलेलं आहे. ओके, विथ द हेल्प ऑफ अ सेलच्या मदतीने बाळांनो हे सगळं तयार केलं जातं. युजेस ऑफ बायोमॉलिक्युल्स लाईक DNA अँड प्रोटीन. DNA आणि प्रोटीन यांच्या मदतीने बायोमॉलिक्युल्स तयार केले जातात, की जे सुद्धा आपल्या शरीरासाठी खूप फायद्याचे आणि खूप महत्त्वाचे असतात. प्रोडक्शन ऑफ ॲनिमल्स अँड प्लांट प्रोडक्ट फ्रॉम जीन मॅनिप्युलेशन. जीन मॅनिप्युलेशनच्या मदतीने ॲनिमल आणि प्लांटचे प्रोडक्ट स्वतः तयार केले जातात विथ ऑफ जीन मॅनिप्युलेशन. जीन मॅनिप्युलेशन म्हणजेच काय, तर एक जीनचा वापर करून, की जो जीन दुसऱ्या बॉडी किंवा दुसऱ्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये टाकून आपण नवीन नवीन प्रोडक्ट फॉर्म करू शकतो. फॉर एक्झाम्पल बाळांनो, आपल्या बॉडीमधलं इन्सुलिन नावाचं हार्मोन, म्हणजे त्याबद्दल पण मी तुमच्या सगळ्यांना सांगतोय पुढे, ते म्हणजेच कुठले बाळांनो बघा, ह्युमन ग्रोथ हार्मोन, इन्सुलिन आलं, परत कॅरेटिन आलं, मेलॅनिन आलं, हे हार्मोन तुम्ही तयार करणारा जीन जो आपल्या बॉडीतला आहे, तो स्पायडरमॅनच्या वेळेस कसं, त्या स्पायडरने स्वतःचा जीन म्हणजे DNA त्या मॅनच्या बॉडीमध्ये टाकला की तो स्पायडरमॅन झाला. तसंच आपण आपल्या बॉडीमधलं कॅरेटिन, मेलॅनिन, कॅरेटिन म्हणजे केसांना काळा रंग देणारा हार्मोन, मेलॅनिन तुमच्या स्किनला डार्क किंवा तुमच्या स्किनला रंग देणारा हार्मोन, इन्सुलिन तुम्हाला डायबिटीज होऊ नये म्हणून शुगर लेवलमध्ये ठेवणारा हार्मोन इन्सुलिन,
हे तिन्ही प्रकारचे सारखी भरपूर हार्मोन आपल्या बॉडीमध्ये असतात. हे हार्मोन बाळांनो जर का आपण बारक्या मायक्रो ऑर्गॅनिझममध्ये टाकले, जसे की काही बॅक्टेरिया, ओके, तर ते ना बाळांनो सेम आपल्यासारखे हे हार्मोन प्रोड्यूस करतात. मग त्यांच्यातून ते हार्मोन इंजेक्शनच्या मदतीने घेऊन आपल्या बॉडीमध्ये पुन्हा टोचले जातात. लक्षात घ्या, म्हणजे आपल्या बॉडीचं काम आपण त्यांच्यावर देतो, आपल्यातले जीन त्यांच्यामध्ये टाकून. जसं स्पायडरने स्वतःतला जीन त्या मॅनमध्ये टाकला की तो मॅन स्पायडरमॅन झाला. तो पण स्पायडर सारखं असं नेट वगैरे जाळ वगैरे टाकू लागला, भिंतीवर वगैरे चढू लागला. गॉट इट. आता पुढे पहा. सो हे झालं बाळांनो ह्याचे युजेस, पण त्याचे बेनिफिट काय आहेत, फायदे काय आहेत बायोटेक्नॉलॉजीचे फोकस करा. टू इन्क्रीज यील्ड पर क्रॉपलँड एरिया. अगोदर बाळांनो तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की तुमच्यामध्ये तुम्ही बरेचसे जर का शेतकरी असाल तर तुम्हाला माहिती आहे की शेतीमध्ये बरेचसे क्रॉप्स लावले जातात. त्यामध्ये ग्राउंडनट, शुगर केन, सोयाबीन, पण ह्या प्रत्येकाची एक व्हरायटी असते. जशी शुगर केनची आहे 262, परत आहे 86-032. शुगर केनच्या ह्या व्हरायटी आहेत. त्या व्हरायटी बाळांनो ग्रीन रिव्होल्युशन आपल्या इंडियामध्ये झाल्यानंतर आल्या, लक्षात घ्या. मग ह्या व्हरायटी नेमकी कशा तयार झाल्या, तर त्या सुद्धा बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीनेच तयार झाल्यात. आपल्या पूर्ण वर्ल्डमध्ये जिथे ते ऊसामध्ये काहीतरी चांगले गुण आहेत ते सगळे एकत्र केले गेले आणि एकच ऊस तयार केला गेला आपल्या इंडियामध्ये, तो म्हणजे 86-032. ओके. सो की जो ड्रॉट टॉलरंट असतो, म्हणजे दुष्काळ पडला तर सुद्धा कमी पाण्यावर येतो आणि खराब माती असली तर सुद्धा त्यामध्ये तो चांगला उगवतो. तो इन्क्रीज. मग अशा प्रकारे आपल्या लँडचं म्हणजे आपल्या जमिनीचं यील्ड उत्पन्न वाढवण्यासाठी सुद्धा बाळांनो हा फायदा ठरतो. डेव्हलप इन्सेक्ट डिसीजेस रेजिस्टंट व्हरायटी टू मिनिमाइज एक्सपेन्सेस. एक्सपेन्सेस म्हणजेच काय, खर्च कमी करण्यासाठी बाळांनो डिसीज रेजिस्टंट व्हरायटी तयार केली जाते. तुम सगळ्यांना माहित आहे बाळांनो की तुमच्या पिकांवर किडे पडतात, रोग पडतात, त्यासाठी तुम्ही औषध वगैरे फवारता. त्या औषधांवर जवळजवळ फार्मरचे 5-10 हजार रुपये जातात. पण जर का आपण व्हरायटीज अशी बनवली की जिच्यावर इन्सेक्ट आलं तर तो इन्सेक्ट स्वतः मरून जाईल, अशा डिसीज रेजिस्टंट, इन्सेक्ट रेजिस्टंट व्हरायटी जर का बनवल्या आपण, जसं की बीटी कॉटन आहे, त्याच्यावर बाळांनो कॅटरपिलरने तो बीटी कॉटनचा एवढसा तुकडा जरी खाल्ला तरी ती कॅटरपिलर मरून जाते. मग बघा, तुम्हाला अशा इन्सेक्टिसाइड स्प्रे करावंच लागत नाही. सो असे एक्सपेन्सेस वाचवण्यासाठी. परत डेव्हलप फास्ट फ्रूट सेटलिंग व्हरायटी. फास्ट फ्रूट सेटलिंग व्हरायटी तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की अगोदरच्या काळामध्ये बाळांनो मँगो वगैरे असे क्रॉप होते की ते 4 ते 5 वर्षाचे झाल्यानंतर मग त्यांना फ्रूट्स यायचे आणि मग आपण फ्रूट खायचो. पण आत्ता आज लावलं एक लगेच ह्या वर्षातच त्याला फ्रूट्स यायला सुरुवात होतात. सो अशा फास्ट फ्रूट सेटलिंग ज्या पण व्हरायटी आहेत ना, त्या व्हरायटीच्यामुळे काय होतं बाळांनो की त्या व्हरायटीमुळे फास्ट फ्रूट तर लागतं, पण आपण ते फास्ट फ्रूट खाऊन त्यामुळे आपलं पण एज कमी होत चाललंय, कारण आपण कमी एज असणाऱ्या झाडाच्या ह्या व्हरायटी खातो. ओके. सो डेव्हलपमेंट ऑफ अ स्ट्रेस रेजिस्टंट व्हरायटी. तुम्हाला तर माहिती आहे की आपल्या इंडियामध्ये भरपूर ठिकाणी बाळांनो स्ट्रेस म्हणजे ड्रॉट, दुष्काळ पडतो, ओला दुष्काळ, भरपूर सारा पाऊस पडतो. मग अशा ठिकाणी बाळांनो त्या व्हरायटी किंवा काही क्रॉप्स जगत नाहीत. मग अशा स्ट्रेसला म्हणजे दुष्काळ वगैरे म्हणा किंवा व्हॅरिएबल टेम्परेचर, खूप तापमान असणारा भाग, वॉटर स्ट्रेस, पाणीच नसणे, पाण्याचा दुष्काळ असणे, चेंजिंग फर्टॅलिटी ऑफ सॉइल, मातीची उत्पन्न क्षमता खराब झालेली असते, अशा ठिकाणी सुद्धा बाळांनो काय होत असतं तर नवीन व्हरायटी फॉर्म होत असतं. अशा ठिकाणी सुद्धा जगणाऱ्या व्हरायटी फॉर्म केल्या जातात विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी. आता इथून पुढचा राहिला बायोटेक्नॉलॉजीचा पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊयाच. तोपर्यंत सगळ्यांना नक्कीच हा पार्ट कळला असेल. सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.